बऱ्याच वेळा काही चुका माझ्या हातून होतात, झाल्या त्या. मी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. त्यावेळी माझ्या मनात कल्पना होती की कात्रजच्या घाटापासून तो सुरू करायचा आणि वेस्टर्नली बायपासला डेव्हलप करायचा आणि मुंबईपर्यंत न्यायचा. पण अधिकारी जे आहेत ते रिटायर्ड होत असतात 2-3 वर्षात, त्यामुळे त्यांना एक बंदी घातली आहे सरकारने की भविष्याचा विचार नाही करायचा, फक्त फाटलेल्या कपड्यावर रफ्फू करायचं काम करायचं, ही त्यांची जीवनदृष्टी आहे. त्यामुळे काही कॉन्झर्वेटिव्ह अधिकारी आडवे पडले, साहेब खर्च लागेल, पैसे नाही. त्यावेळी पैसे नव्हते आणि त्यामुळे वेस्टर्नली बायपासला काही हात लागला नाही, फक्त आम्ही तोड वाइडनिंग केला. पण नंतर माझ्या लक्षात आलं की यातून पुष्कळ चुका झाल्या आणि त्यामुळे आता पुणे ते सातारा हा जो रस्ता आहे हा ज्या कंपनीकडे आहे त्यांना मी प्रपोजल दिलाय. एक तर तुम्हाला टर्मिनेट करतो, नाही तर माझ्याशी म्युच्युअल कन्सेंटने कॉम्प्रोमाइज करा, तुमचे पैसे घ्या आणि गोल्डन शेक हँड करा. दिल्लीला मीटिंग बोलावलेली आहे, कारण आता जे भीमरावने किंवा आपण सगळ्यांनी जे मुरलीधरने आणि सुप्रियाताईंनी प्रश्न मांडलेत हे या पुणे साताऱ्याशी संबंधित आणि त्यामुळे जिथून एक्सप्रेस हायवे सुरू होतो तिथून हा पुणे सातारा रस्ता जो आहे या रस्त्यावर हा टर्मिनेट करून 1200 कोटी रुपयाचा सध्या त्याची कॉस्ट आहे, ते निगोशिएट करून आम्ही तो टर्मिनेट करू आणि नवीन DPR बनवायला मी सांगितलं आहे आणि पुण्यापासून सातारापर्यंत 5000 कोटी रुपयाचा नवीन प्लॅन तयार करून हा रस्ता पूर्ण चांगला करू, ज्यामध्ये आपले सांगितलेले सगळे प्रश्न सुटतील.